पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज। अभंग गाथा अभंग 1017। असे येथेची या दिने भाग्यहीने सकळा, भांडवल ऐसे गांठी नामकंठी धरियले, आणिक ते तुझे काही मज नाही यावरी, तुका म्हणे केला कोणे एवढा नेने लौकिक। येथील परमात्मा विषयात मी अगदी हतभागी आहे, हीन दीन आहे, यासाठी मी भगवंतांचे नाम मुखात धरले आहे। एवढेच माझे भांडवल आहे, याशिवाय मी अन्य तुझे काही जाणत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, माझा एवढा नाव लौकिक कोणी केला हे मी जाणत नाही। 1018। गाये नाचे वाहे टाळी, साधन कळी उत्तम हे, काय जाणो तरले किती, नाव आई ती या वैसा, सायासांचे नाही काम, घेता नाम विठोबाचे, तुका म्हणे निर्वाणीचे, शस्त्रसाचे हे एक। या कलियुगात टाळ्या वाजवून हरिनाम गावे, त्या तालावर नाचावे, हेच हरिप्राप्तीचे उत्तम साधन आहे। या नामरूपी नौकेस बसून कितीतरी भाविक भवसागर तरुण गेले, अशी नामरूपी नौका तयार आहे, तुम्ही सर्वजण या नौकेत बसा। विठोबाचे नाम जे घेतील त्यांना तरुण जाण्यासाठी अन्य साधने करण्याचे प्रयास करण्याचे काम नाही। तुकाराम महाराज म्हणतात, संकटकाळी शेवटचा उपाय म्हणून हरिनाम हेच निर्वाणीचे शस्त्र आहे। 1019। सर्व काळ माझे चित्ती, हेची कंती राहिली, बैसले ते रूप डोळा, वेळोवेळा आठवे, व्यवहाराची सरली मात, अखंडित अनुसंधान, तुका म्हणे वेद झाला, अंगा आला श्रीरंग। माझ्या अंतकरणात एकच उत्सुकता भरून राहिली की श्रीहरी मला कधी भेटेल। श्रीहरीचे रूप डोळ्यांनी पाहिले, तेच डोळ्यांत भरले, म्हणून सतत त्यांचेच अनुसंधान लागते। हरिरूपाच्या सततच्या आठवाने मन संसारिक गोष्ट व्यवहार करायचे संपले। तुकाराम महाराज म्हणतात, असा मला श्रीरंगाचा वेध लागल्यामुळे मी त्याच्यात तल्लीन झालो। 1020। जैसे दावी तैसा राहे, तरी का देवदुरी आहे, दुःख पावगांचे मूळ, राहणी ठाव नाही ताळ, माळा मुद्रांवरी कैचा सोंगे जोडे हरी, तुका म्हणे देखे ऐसे परींची बहुतेके। भक्तपणाचा डामडौल जनाला जसा दाखवतोस तसाच शुद्ध अंतकरणाने भक्तियुक्त राहिलास तर देवदूर आहे, पण त्याचा दंभ त्याला आडवा येतो, त्याचा सहज स्वभाव वेगळा आणि भक्तपणाचे सोंग सतत राखणे वेगळे, त्यामुळे तो अडचणीत येतो। माळा मुद्रा या बाह्योपचाराने हरी जोडला जात नाही। तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचे डोंगी भक्त बहुतेक दिसतात। 1021। अवघा तो शकून, हृदयी देवाचे चिंतन, येते नसता योग, लाभावने काय मग, छंद हरीच्या नामाचा, सुचिरभूत सदा वाचा, सदा म्हणे हरीच्या दासा। शुभ काळ अवघ्या दिशा, अंतरात अविरत हरीचे चिंतन असणे हा सर्वात शुभ शकून आहे। या स्थितीत कधी व्यत्यय आला नाही तर तेथे लाभला काय कमी। वाणीला सतत हरिनामाचा छंद झाल्याने ती सदैव सुचिरभूत झाली आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हरींच्या दासांना, हरिभक्तासाठी सर्व काळ सर्व दिशा शुभच आहे। 1022। ब्रह्मरूपाची कर्मे ब्रह्मरूप, विरहित संकल्प होती जाती, ठेविली या दिसे रंगाएसी शिळा, उपाधी निराळा स्फटिक मनी, नाना भाषा मते आळविता बाळा, प्रबोधतो मुळा जननी ठाई, तुका म्हणे माझे नमन जाणती या, लागतसे पाया वेळोवेळा। 1022। ब्रह्मरूप व्यक्तीकडून जी कर्मे होतात ती संकल्पपूर्वक नसतात, सहजपणे घडतात, म्हणून ती कर्मे ही ब्रह्मरूप असतात। ज्याप्रमाणे शुद्ध आणि स्वच्छ असणारा स्फटिक मणी उपाधी वेगळा असतो, मात्र तो ज्या रंगाच्या शिळेवर ठेवावा त्याप्रमाणे रंगीत दिसतो। वस्तुतः तो भिन्न असतो। लहान मुलाला नाना प्रकारे रिझवितात, परंतु त्याला प्रसन्न करण्याचे तंत्र त्याच्या माऊलीलाच ठाऊक असते। तुकाराम महाराज म्हणतात, खऱ्या अनुभवी लोकांनाच मी ओळखून नमस्कार करतो। 1023। नाही सुगंधाची लागत लावणी, लावावी ते मनी शुद्ध होता, वाऱ्या हाती माप चाले, सज्जनांचे कीर्ती मुख त्याचे नारायण, प्रभा आणि रवी काय असे आन, उदयी तव सकळ साक्षी,
तुका म्हणे बरा सत्याचा सायास, नवनीता नाश नाही पुन्हा. 1023. सुगंधाच्या प्राप्तीसाठी त्याची पेरणी करून मिळवावा लागत नाही, तो फुलातूनच मिळवावा लागतो. मानवी मनाच्या शुद्धतेमध्ये सद्गुणाचे बीजारोपण होते. फुलातील सुगंध पसरविण्यासाठी वाऱ्याद्वारे होत असते, वेगळी अवस्था नाही. त्याप्रमाणे सज्जनांच्या सद्गुणाचे कीर्तीचे महात्म्य नारायणाच्या मुखाद्वारे पसरले जाते. सूर्य आणि त्याचा प्रकाश वेगळे आहेत का? सूर्योदय झाला की सर्वांना कळते, सर्वजण त्याला साक्ष आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, सत्यासाठी प्रयास केलेले केव्हाही चांगले. ज्याप्रमाणे अमृताचा नाश होत नाही तसा सत्याचाही नाश होत नाही. 1024. तीर्थाटने एके तपे हुंबरती, नातिले धरिती अभिमान, तैसे विष्णुदास नवती साबडे. एकाचिया पडे पाया एक, अक्षरे आणि ती अंगासी जाणीव. इच्छा ते गौरव पूज्य व्हावे, तुका म्हणे विधी निषेधाचे डोही. पडले त्या नाही देव कधी. 1024. तीर्थयात्रा तप करणारे पारमार्थिक आहेत म्हणून गर्वाने गुरगुरतात, त्याचा खोटा अभिमान धरतात. परंतु भोळे भाबडे विष्णुदास अभिमान रहित असून विनम्रपणे एकमेकांच्या पाया पडतात. वेद पठन करणारे स्वतःला ज्ञानी समजतात, आपल्या ज्ञानाचा गौरव व्हावा, महती वाढावी अशी इच्छा करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे कर्म मार्गातील विधी निषेधाच्या डोहात पडले आहेत ते त्यातच बुडतात, त्यांना भगवंताची प्राप्ती कधीही होत नाही. 1025. पठ्ठे ढाळू आम्ही विष्णुदास जगी, लागो नेदू अंगी पाप पुण्य. निर्भर अंतरी सदा सर्व काळ, घेतला सकळ भार देवे. बळीवंत जेने रचिले सकळ, आम्हा त्याचे बळ अंकितासी. तुका म्हणे आम्ही देखतची नाही, देवाविन काही दुसरे ते. 1025. आम्ही वैष्णव दांडपट्टा हा मर्दानी खेळ खेळणारे वीर सैनिक आहोत, त्यामुळे आम्ही आमच्या अंगी पाप पुण्य लागू देत नाहीत. आता आम्ही सर्व काळ निश्चित असतो, कारण आमच्या योगक्षेमाचा भार भगवंताने घेतला आहे. जो बलवान आहे त्याने ब्रह्मांड रचले आहे, त्याचे आम्हासारख्या शरणागताला बळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाविन दुसरे पाहत नाही. 1026. कथेचा उल्लंघतो अधमा अधम, नावडे ज्या नाम ओळखा तो. कासया जीवन झाला भूमिभार, अनौपकार माते कुसी. निद्रेचा आदर जागरणी वीट, त्याचे पोटी कीट कुपथ्याचे. तुका म्हणे दोन्ही बुडविले कुळे, ज्याचे तोंड काळे कथे माझी. 1026. जो हरिकथेचा अनादर करतो त्याला हरिनाम आवडत नाही, तो अधमापेक्षा अधम आहे असे ओळखावे. भूमीवर भार होणारा हा मातेच्या उदरी कशाला कृतज्ञ जन्माला आला. अशा माणसाच्या पोटामध्ये हरिभक्तीला होणारे कुपथ्य आहे, म्हणून त्याला भजन करताना झोप येते, हरी जागरणाचा तिटकारा येतो. तुकाराम महाराज म्हणतात, हरिकथेचा आळस करणाऱ्या या काळतोंड्याने माता पित्याची दोन्ही कुळे बुडवली. 1027. सांडोनिया दो अक्षरा, काय करू हा पसारा. विधी निषेधाचा भारा, देणे दातारा ना तुडसी. मनोनी बोबड्या उत्तरी, वाचे जपे निरंतरी. नाम तुझे हरी, भवसागरी तारू ते. सर्वमय ऐसे वेदांचे वचन, श्रुती गरजती पुराणे. नाही आनिक ध्यान, साधनी मज चाड. शेवटी ये ब्रह्मार्पण, याची मंत्राचे कारण. काना मात्रा वायाविन, तुका म्हणे बिंदली. 1027. हरी या तुझ्या 2 अक्षराचा सोडून इतर साधनाचा पसारा काय करू. केवळ विधी निषेधाचा तो भारा आहे, त्यामुळे मला तुम्ही प्राप्ती होणार नाही. म्हणून मी बोबड्या अशुद्ध शब्दांनी सुद्धा तुझा नाम जप करतो. ते तुझे नाव भवसागरातून पार करणारे आहे. हरी सर्व व्यापक आहे असे वेद उपनिषदे पुराणे गरजून सांगत आहे. म्हणून मी तुझ्या विना अन्य कोणाचे ध्यान मजला नाही. मला इतर साधने आवडत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही वैदिक कर्माच्या शेवटी हरी ओम तत्सत ब्रह्मार्पण मस्तू या मंत्राची आवश्यकता आहे. कारण तप यज्ञादी क्रियांची विधिवत सांगता झाल्या नाहीत किंवा वेद पठन करताना काना मात्रा अनुस्वार याचे उच्चार चुकले तर ते सर्व व्यर्थ होते. 1028. हरिनामाचे करुणी तारू, भवसिंधू पार उतरलो.
फावले फावले आता पायी संता विनटलो, हरिनामाचा शस्त्र घोडा संसार गाडा छेदिला, हरिनामाचे धनुष्य कांडे विनमुख तोंड कळी काळे, येनेची बळे सरते आम्ही हरीचे नामे लोकी तीही, तुका म्हणे झालो साचे श्री विठ्ठलाचे डिंगर. 1028. हरिनाम चिंतन रूपी नौकेचे सहाय्य घेऊन संसार सागरात तरुण गेलो. संत चरणी लीन झाल्यामुळे आम्हाला सर्व काही मिळाले. हरिनाम चिंतनाचा घोडा व शस्त्र यांच्या मदतीने कठीण असलेला प्रपंच छेदून टाकला. आमच्या हातीचे हरिनामाचे चिंतनाचे धनुष्यबाण पाहून कळीकाळ तोंड फिरून पाठमोरा झाला. आम्ही हरिनामात तल्लीन झालो, याच बळाने तिन्ही लोकात सर्वश्रेष्ठ झालो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विठ्ठलाचे लाडके भक्त झालो आहोत. अभंग 1029. नवे हे गुरुत्व मेघवृष्टीवाणी, एकावी कानी संतजनी, आरुष हा शब्द देवाचा प्रसाद, करविला वाद तैसा केला, देह पिंडदान दिला एकसरे, मुळींचे ते खरे टांकसाळ, तुका म्हणे झरा लागला नवनीत, सेविली या हित पोटधाय. 1029. महाराज म्हणतात, माझे बोल एखाद्या गुरुने शिष्याला सांगावे असे नाही. माझी वाणी मेघाप्रमाणे लहान मोठ्या सर्वांसाठी आहे. संतजनांनी ती मनोभावे श्रवण करावी. माझे शब्द बालकाप्रमाणे बोबडे आहेत. तो देवाचा प्रसाद समजून माझ्याकडून जसे बोलले जाईल तसे मी बोलत आहे. या भगवत प्रसाद रूपी टाकसाळीतून शब्दरूपी खरे अस्सल नाणे बाहेर पडत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मुखातून लोण्याप्रमाणे सारभूत अशा हरिनामाचा झरा वाहू लागला आहे. जो याचे सेवन करेल त्याची तृप्तता होईल आणि हित होईल. 1030. घटी अलिप्त से रवी, अग्नी काष्टा माझी जैवी, तैसा नारायण जीवी, जीवसाक्षी वर्तने, भोग त्याचे तया अंगी, भिन्न प्रारब्ध जगी, विचित्र ये रंगी, रंगे रंगला गोसावी, देह संकल्पासारिके, एक एकासी पारिके, सुख आणि दुःखे अंगी कर्मे त्रिविध, तुका म्हणे कोडे, नकळे तयासी साकडे, त्याची या निवाडे, उगवे केले विधान. 1030. पाण्याने भरलेल्या घटांमध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते, पण सूर्य मात्र त्या प्रतिबिंबापासून अलिप्त असतो. लाकडामध्ये सामान्य अग्नी असतो, पण तो काष्टावनी भिन्न आहे. त्याप्रमाणे प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये भगवंत आहे, पण तो त्याच्या ठिकाणी साक्षी तत्वाने भिन्न आहे. या भूतलावावर प्रत्येकाच्या विविध प्रारब्ध कर्माच्या योगाने जे भोग प्राप्त होतात त्याचा उपभोक्ता जीव आहे. या सर्व भिन्न भावाच्या रंगात अनेक विविध रंगांनी माझा स्वामी नटला आहे. मृत्यूसमयी जीवाला जसा संकल्प होतो तसा त्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. म्हणून देह एकसारखे समान नाहीत. सुख दुःखे ही पुण्यकर्मे पाप पुण्य मिश्र कर्म अशा कर्मांनी होतात. तुकाराम महाराज म्हणतात, ही गुंतागुंत ज्याला कळत नाही त्यालाच पाप पुण्याचे मोठे संकट वाटते, पण ज्याला श्रीहरीची कृपा प्राप्त होईल त्याची या निवाड्याने बंधन तुटेल. 1032. जेथे देखे तेथे उभा, अवघ्या गगनाचा गावा, डोळा वैसले वैसले ध्यान राहुनी संचले, सरसावले मन केले स्वज्वळ लोचन, तुका म्हणे सवे आता असी जेत देवे. 1032. अवो विठ्ठला, तुमच्या विषयीच्या भक्तिभावाने माझा कंठ सदगदित व्हावा, त्याच प्रेमवेगाने हृदय व्याकुळ व्हावे. तुमच्या चिंतनाच्या घोषाने वाणीस कष्ट पडू दे. तुमच्या आठवणी माझे डोळे वारंवार आनंदाश्रूने भरून यावे व त्याच अष्टसात्विक आनंदाने अंगावर रोमांच उभे राहावे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे देवा, तुझ्याकडून माझ्यावर कृपा वर्षा होईल अशी मी इच्छा बाळगून आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.